हा जो चॅप्टर आहे आता कोणता याच्यातले आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत ट्रिग्नोमेट्री मधले. आता हा जो चॅप्टर आहे हा आपल्याला जास्तीत जास्त मुलांना याच्यातले प्रश्न येत नाहीत. आता याला आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू आणि लक्षात ठेवा आपण फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतो जे आपल्या बोर्डामध्ये येणार आहेत. मग बघा मग लक्ष द्या काय म्हणताय. sec थीटा इज इक्वल टू 25/7 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan थीटा. आता पहिलं तर आपल्याला एवढं लक्षात पाहिजे आयडेंटिटी जे आपण पहिल्या लेक्चर मध्ये शिकलो होतं आयडेंटिटी काय असते. तर आता आयडेंटिटी आपल्याला लक्षात पाहिजे. मग आयडेंटिटी कायची sec थीटा आहे इथं काय tan थीटा. याची आयडेंटिटी जर तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही याला इझिली सोडवू शकता. बघा काय मग तुमच्याकडे आयडेंटिटी 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय sec स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी आहे. आता बघा तुमच्याकडे sec थीटाची व्हॅल्यू आहे ती इथं पुट करायची. काय दिसते मग 1 प्लस tan स्क्वेअर थीटा जशानं तसं sec थीटाची व्हॅल्यू किती आहे 25/7 चा स्क्वेअर असंच आहे. आता बघा मग हा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा जशानं तसं 25/7 चा स्क्वेअर 25 चा वर्ग किती होते 625 डोबळे व वर्गपाठ पाहिजे 7 चा वर्ग किती होते 49 झालं. हा प्लस चा 1 तिकडे गेला काय ना मायनस चा 1 म्हणजे इथं काय झालं tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625/49 मायनस 1 मग किती येणार tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू. आता बघा इथं काय होणार इथं 1 आहे याच्या खाली काहीच नाही छेद सारखा नाही. मग छेद सारखा करायचं काय 625 चा इथं काय याच्या खाली काहीच नाही 1 चा 1 आहे यासोबत याचा गुणाकार 625 या 49 चा गुणाकार सोबत मायनस चे 49 आणि 49 1 49 किती आलं पहा डोंबडे हो 625 मधून 49 जर गेले किती ते 576 भागीला किती हे 49 इथं किती उरलं मग tan स्क्वेअर थीटा. काय करू मग टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. आता दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतला काय दिसतंय बघा tan थीटा इज इक्वल टू 576 कितीचा वर्ग आहे लेको डोंबडे हो 24 चा वर्ग आहे इथे किती 24 आणि हे कितीचा आहे 7 चा मग किती आलं 7. मग tan थीटाची व्हॅल्यू किती आली 24/7. अशा प्रकारे याला सोप्या याच्यात सोडवता येतात. समजलं बैताडो मूर्ख हो. बघा तिथे फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos थीटा आणि tan थीटा. एक लक्षात ठेवा कोणताही याचा योग गणित कोणता पण योग याच्यातलं तुम्हाला मेन रेशो मध्ये कन्वर्ट करता पाहिजे. आता मेन रेशो म्हणजे कोणते साइन कॉस आणि टॅन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आला. आता बघा यासाठी तुमच्याकडे आपल्या ज्या चॅप्टर मध्ये तीनच आयडेंटिटी दिल्या त्या तीनही आयडेंटिटी जर तुम्ही बरोबर पार्ट केल्या तर हे तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतात आणि याच्यावर आपल्याला दरवर्षी एक गणित येतात. आता बघा मग काय येत आहे sin थीटा इज इक्वल टू 7/25 काय फाइंड करा म्हणताय cos थीटा. आता आपल्याला cos थीटा जर काढायचं असेल किंवा tan थीटा काढायचं तर आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे कोणती sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे तर आहे ना हे तर माहिती आहे डोंबडे हो माहित आहे आपल्याला पण तुम्ही नालायक आहे म्हणून तुम्ही लक्ष देत नाही. बघा मग आता sin थीटाची व्हॅल्यू किती आहे 7/25 मग किती येणार 7/25 चा काय वर्ग अधिक cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता 7/25 चा वर्ग 7 चा वर्ग आताच काढला आपण 49 25 चा वर्ग किती असते 625 प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती 1. मग हे cos स्क्वेअर थीटा तेव्हा जशांत तसं इज इक्वल टू हा 1 जशांत तसा हे तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे काय मायनस चे 49 डिवाइडेड बाय किती 625. आता 625 एक 625 मायनस चा हा 49 जशानं तसा आणि 625 चा इथं खाली काहीच नाही 1 आहे याच्यासोबत भाग गुणाकार केला किती 625 येणार. बघा पुन्हा याच्यातून जर 625 ने 49 गेले किती 576 भागीला किती 625 576 भागीला 625 केलं इथं किती आलं तुमचं cos स्क्वेअर थीटा शांत तसा. आता बघा हा स्क्वेअर आपल्याला काय लागतंय cos थीटाची व्हॅल्यू काय करू येतून स्क्वेअर रूट घेऊ. मग काय झालं टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतलं इथं काय दिसते cos थीटा इज इक्वल टू किती बघा 576 किती आहे 24 चा वर्ग आहे 625 किती आहे 25 चा वर्ग आहे. मग cos थीटाची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 24/25. आता कशाची व्हॅल्यू काढायची tan थीटाची. आपल्याला माहित आहे tan थीटा इज इक्वल टू काय असते sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा. ह्या गोष्टी आपण शिकलेल्या आहे ठीक आहे 9वी 10वी पासून आपण शिकत आहोत. tan थीटा इज इक्वल टू sin थीटा बाय cos थीटा. आता sin थीटा काय आहे तुमच्याकडे बघा sin थीटाची काय व्हॅल्यू होती इथं तुमचा गेम होते बघा आता 7/25 आणि cos थीटाची व्हॅल्यू काय निघली तुमच्याकडे बघून घ्या 24/25
एक लक्षात ठेवा, याला कसं लिहिता येते बघा. आता हे जर असं असेल a बाय बी डिवाइड बाय सी बाय डी असेल तर काय करू शकता तुम्ही, हे जो आहे a बाय बी दिसून राहिलं याला ठेवा जशानं तसं, आणि हा जो तुमचा c बाय डी आहे ते या d ला दिसते तर गुणाकार चिन्ह d ला लिहायचं वरतून c ला लिहायचं खाली. तर त्याच्या सोबत करू बघा, हा a झाला, b झाला, c झाला, हा d झाला. मग a बाय बी म्हणजे काय 7 बाय 25 ला ठेवा जशानं तसं, इथं लावा गुणाकारात चिन्ह. आता हा जो 25 आहे खालचा वाला याला लिहायचा वरत आणि हा 24 ला लिहायचं खालतं. बघा 25 चा पण शोध भाग, इथं किती उरलं tan थीटा इज इक्वल टू हे 7 आणि भागीला किती 24. अशा प्रकारे तुम्ही cos थीटा आणि tan थीटा व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे. म्हणताय if 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0 then in the sec theta cos theta and tan theta. आता बघा बे, हे मगाच्या सारखं आहे, फक्त काय मेकअप करून आहे. जसं तुमच्या वर्गातल्या पोरी फेरवेलच्या दिवशी मेकअप करून आल्यावर तुम्हाला ओळखायला येत नव्हतं आपली का दुसऱ्याची होतं, तसं हे काय आहे त्याच्याच इथं फक्त मेकअप करून आले. याला आपण त्याच्या प्रकारे त्याला त्याच्याच सारखं लिहू शकतो. बघा मग आता कसं करता येतं. 5 sec theta आता minus 12 cosec theta is equal to 0. हा जो मायनस आहे तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे काय होणार 5 sec theta minus 12 सॉरी इक्वल टू, आता हा तिकडे गेला इक्वल टू 12 cosec theta असं येणार. आता बघा हा जो sec theta आहे दिसताय, आता sec theta जर आपण लिहितो म्हणलं काय लिहिता येते बघा, sin theta is equal to किंवा सॉरी sec theta is equal to, हा अपोजिट येते sec theta is equal to काय लिहिता 1 upon cos theta आणि cosec theta is equal to काय लिहिते 1 upon sin theta. अशा प्रकारे लिहिता येते. आपण बघितलं उलटेवाले ट्रिग्नोमेट्रिक रेशो, मग काय असते जर इथे दिसणार 5 sec theta जे काय लिहिते मग 1 upon cos theta is equal to, हा 12 ला जशानं तसा ठेवा, काय दिसते cosec theta जे काय लिहिते 1 upon sin theta. काही नवीन नाही केलेलं आहे, तेच आहे, फक्त काय केलंय sin च्या जागी cosec जे काय लिहिलंय cos, सॉरी sec च्या जागी cos आणि cosec जे केले sin. हे काय होतं बघा. आता हा जर बघितला इकडला हा 1 upon sin theta, हा इकडे डिवाइड मध्ये आहे, इकडे गेला काय मल्टिप्लाय, म्हणजे काय झालं हा इकडे मल्टिप्लाय झाला काय आला sin theta डिवाइड बाय हा cos theta दशानं तसा इज इक्वल टू हा 12 दशानं तसा, हा इकडला गुणाकार इकडे गेला काय भागाकार, म्हणजे काय आलं sin theta बाय cos theta इज इक्वल टू 12 बाय 5. म्हणजे काय आलं देअरफॉर sin theta बाय cos theta काय tan theta इज इक्वल टू किती 12 बाय 5. काय ना sin theta बाय cos theta इज इक्वल काय ते tan theta, tan theta इक्वल किती आलं 12 बाय 5. आता tan theta जर तुम्हाला भेटलं, तुम्हाला काय लागत आहे बघा sec theta लागत आहे. पहिलं प्रत्येक याची काय करायची व्हॅल्यू काढायची, मग प्रत्येकाची व्हॅल्यू काढत असताना काय करू बघा tan theta आपल्याला आहे, मग देअरफॉर अकॉर्डिंग टू कोणतं देअरफॉर आयडेंटिटी कोणती होती 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय आहे sec स्क्वेअर थीटा. आता 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, tan चा घे टाका म्हणजे काय झालं 1 प्लस 12 बाय 5 चा वर्ग बरोबर किती sec स्क्वेअर थीटा. आता 1 जशानं तसं 12 चा वर्ग 144, 5 चा वर्ग किती 25 बरोबर sec स्क्वेअर थीटा. झालं क्रॉस मल्टिप्लाय केला बघा 25 एक 25 याच्या खाली काय म्हणजे 144 म्हणजे किती झालं 25 अधिक 144 भागीला 25 एक 25 बरोबर sec स्क्वेअर थीटा. जर तुम्ही याला बघितलं क्रॉस एडिशन जर मारले काय दिसतंय देअरफॉर sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 169 भागीला किती 25. जर रूट स्क्वेअर रूट घेतो म्हणलं किती येणार देअरफॉर sec थीटा इज इक्वल टू किती आलं 13 बाय 5. याला कशाची sec थीटाची व्हॅल्यू. आता sec थीटा भेटला, त्याच्यानंतर काय म्हणताय cos थीटा. आता cos थीटा जर काढायचं असेल तर काय आपल्याकडे फॉर्म्युला बघून घ्या. sec थीटा हा जो तुमचा cos थीटा आहे तो काय असते sec थीटाच्या ऑपोजिट आहे, म्हणजे काय येणार देअरफॉर cos थीटा इज इक्वल टू काय असणार cos थीटा इज इक्वल टू 1 upon sec थीटा. आता 1 upon sec थीटा काय दिसतंय मग देअरफॉर 1 upon sec थीटा म्हणलं काय दिसून राहिलं बघा sec थीटा 1 जसा तसा sec थीटाची व्हॅल्यू किती आली 13 बाय 5. तर 13 वरती 5 खाली. आता बघा असं जर दिसलं हे जे खालचे 5 याला वरती न्यायचं म्हणजे किती आलं 5 बाय 13 आणि एक काय उरलंय तुमच्याकडे cos झालं, त्याच्यानंतर tan थीटा लागत आहे तर tan थीटा इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू काय असते sin थीटा अपॉन cos थीटा. ते तर आपण पहिले काय tan थीटा इज इक्वल टू किती 12 बाय 5. अशा प्रकारची आपली काय झाली व्हॅल्यू. किंवा तुम्ही जर काढतो म्हटलं तर sin थीटा अपॉन cos थीटा, मग sin थीटा काढावं लागेल. मग sin थीटा किती येणार तुमचं बघा
जर तुम्हाला काढायचं असेल तर त्यानंतर बघा आपल्या प्रश्नामध्ये इथं साइन थिटा होतं. मग आता साइन थिटा काढायचं काय असते, साइन थिटा इज इक्वल टू काय लिहितो आपण 1 कोसेक थिटा. पण आता साइन थिटा साठी आपल्याला जर व्हॅल्यू काढायची असेल कॉस थिटाची किती भेटली आहे, एवढी याची भेटली आहे. आता कोसेक थिटाची बघा टॅन थिटाची व्हॅल्यू काय असते आपल्याकडे 12/5 होती टॅन थिटाची. पण टॅन थिटा इज इक्वल टू सॉरी आता काय असणार देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू किती साइन थिटा डिवाइड बाय काय असते कॉस थिटा. आता टॅन थिटाची व्हॅल्यू किती होती आपल्याकडे 12/5 इज इक्वल टू साइन थिटा डिवाइड जशांत तसं कॉस थिटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5/13. आता बघा हा जो 13 इकडे कुठे आहे तुमच्या डिवाइड मध्ये, हा कुठे जाणार वरती, म्हणजे काय झालं 12/5 बरोबर 13 साइन थिटा डिवाइड बाय किती 5. आता जर तुम्ही बघितलं या इच्छा 5 सोबत हा जर 5 इकडे गेला इकडे मल्टिप्लाय, मग 5 सोबत काय होणार 5 कॅन्सल, म्हणजे काय उरलं बघा. जर तुम्ही याला बघतो म्हटलं हे वाले 5 इथे डिवाइड मध्ये इकडे गेल्यावर काय मल्टिप्लाय, म्हणजे काय होणार 5 गुणिले 12 भागिले हे वाले 5 आणि हे 13 इकडे गुणाकार इकडे आल्यावर भाग करा गुणिले 13 बरोबर साइन थिटा. जर बघितलं 5 सोबत 5 कॅन्सल तर साइन थिटा बरोबर किती 12/13. अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. एवढं लक्षात ठेवा. इथं जे आहे हे थोडंसं आपलं इथे घेण्यात चुकलं होतं, टॅन थिटा नंतर साइन थिटा होता. ठीक आहे. टॅन थिटा इज इक्वल टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवाइड बाय कॉस कोसेक सेक थिटा प्लस कोसेक थिटा याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची. आता बघा जर टॅन थिटा इज इक्वल टू जर 1 असेल तर आपल्याला माहित आहे काय माहित आहे वी नो दॅट हे माहितीच पाहिजे tan 45 डिग्री इज इक्वल टू किती असतात 1 असतात. tan 45 ची जर व्हॅल्यू जर 1 असेल तर काय होणार मग देअरफॉर थीटा इज इक्वल टू किती आहे तुमच्याकडे, जर का तुमच्याकडे थीटा इज इक्वल टू 45 अंश असेल तर काय करता येते बघा. मग थीटा इज इक्वल टू 45 तर काय करू हे प्रत्येक रेषेच्या 45 अंशाची व्हॅल्यू काढतो. म्हणजे काय होणार देअरफॉर sin थीटा इज इक्वल टू काय करणे sin 45 अंश बरोबर किती असते sin 45 आपल्याला माहिती असेल पाहिजे. डोंबडे तुम्हाला तो बॉक्स दिला होता तुमच्या मास्टरने देते, मी तुम्हाला सांगितलं तुम्ही काही लिहित नाही पाहत नाही काय ते 1/√2. त्यानंतर cos थीटा इज इक्वल टू cos 45 डिग्री इज इक्वल टू लक्षात ठेवा cos 45 ची व्हॅल्यू sin साठी आणि cos साठी सारखीच असते 1/√2. त्यानंतर कोणासाठी sec थीटा काय दिसते sec थीटा इज इक्वल टू काय घ्यायचं इथे sec 45 अंश इज इक्वल टू काय असणार sec 45 अंशाची व्हॅल्यू √2 असते रेखो लक्षात ठेवा. त्यानंतर cosec थीटा इज इक्वल टू cosec 45 डिग्री इज इक्वल टू याची सुद्धा काय असते √2. एक लक्षात ठेवा साइन च्या अपोजिट काय असते कोसेक असतो, कॉसच्या अपोजिट काय असते सेक असते. मग याला जर उलट केलं काय ना सेक येणार म्हणजे याची किती आली √2 याची किती आली √2. मग आता तुम्हाला याच्यात पुट करायचे देअरफॉर sin 45 बघा आता काय तर sin थीटा जाईल किती आहे तुमच्याकडे sin थीटा प्लस cos थीटा डिवाइड बाय काय दिसते sec थीटा प्लस cosec थीटा इज इक्वल टू या व्हॅल्यू पुट करा काय दिसते बघा sin आणि cos ची व्हॅल्यू काय 1/√2 अधिक 1/√2 डिवाइडेड बाय sec थीटा cosec थीटा किती दिसते √2 आणि √2 म्हणजे काय झालं इथं √2 अधिक √2. इथे एकदम हुशारपणा दाखवायचा नाही, दीडशानपणा करायचा नाही, कोणी येतं इथं काटायचं नाही. आता बघा त्याला पहिले कॅल्क्युलेट करायचं काय दिसणार 1 इथं बघा रूट सारखा आहे म्हणजेच काय आहे तुमचा डिनॉमिनेटर सारखा आहे. डिनॉमिनेटरला ठेवू जशानं तसं एक वेळा 1 अधिक 1 किती झाले 2. इथं बघा √2 किती 2 वेळा म्हणून काय झालं 2√2. आता बघा तुम्ही जर एकदम थोडेसे हुशार असाल तर काय करता येते हा जो आहे याला असं लिहिता येते हा 2 जशानं तसा हा √2 ला तुम्ही खालता लिहू शकता म्हणजे काय झालं 2√2. आता हा √2 पुन्हा खालता येणार √2. जर बघा आता हा 2 सोबत 2 कॅन्सल झाला √2 × √2 चा जर तुम्ही गुणाकार केला त्याचं उत्तर येते 2 म्हणजे काय आलं तुमचं जे उत्तर आलं ते किती आलं मग sin थीटा प्लस cos थीटा डिवाइड बाय sec थीटा प्लस cosec थीटा इज इक्वल टू किती 1/2. अशा प्रकारे तुम्ही याला कॅल्क्युलेट सॉल्व्ह करू शकता.
आता तुम्हाला हे प्रूव्ह करायचं. आता प्रूव्ह करताना एक लक्षात ठेवायचं, कधी पण प्रूव्ह करताना याला साइन कॉसच्या याच्यात किंवा टॅनच्या याच्यात कन्वर्ट करायचं. आता बघा मग सेक थीटा याला काय लिहिता येतं आपण. आता हे जर तुम्ही बघितलं प्रूव्ह करणे काय दिसतंय, प्रूव्ह दॅट लिहून टाका. प्रूव्ह दॅट काय दिसते, सेक थीटा मायनस कॉस थीटा इंटू कॉट थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू काय, टॅन थीटा इंटू सेक थीटा. हे तुम्हाला काय करायचंय, प्रूव्ह करायचं आहे. आता बघा याला प्रूव्ह करताना काय दिसतंय, तर आता याला जर प्रूव्ह करायचं काय करू, एकाला घेऊ एलएचएस एकाला घेऊ आरएचएस. आता लक्षात ठेवा हे वाला यालाच तुम्हाला सॉल्व्ह करायचं असते आणि हे वाला आणायचं असतात. मग आता एलएचएस इज इक्वल टू काय दिसते, सेक थीटा मायनस काय दिसतंय, कॉस थीटा इंटू इथे किती आहे, कॉट थीटा प्लस टॅन थीटा. तुम्हाला जिकडून सोयीस्कर वाटतं तिकडून सोडवा, पण आपण हमेशा काय करतो एलएचएस सोडवतो. मग काय होणार इज इक्वल टू सेक थीटाला असं लिहिता येते 1 अपॉन कॉस थीटा मायनस इथे काय येणार कॉस थीटा एका ब्रॅकेट मध्ये, दुसरीकडे ब्रॅकेट काय दिसते, कॉट थीटाला असं लिहिता येते कॉस थीटा बाय साइन थीटा प्लस टॅन थीटा. आपल्याकडे ते फॉर्म्युला आहे माहित असायला पाहिजे. कोणता, सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा आणि टॅन थीटाच्या टॅनच्या अपोजिट काय असते, साइन अपॉन कॉस. कॉटच्या अपोजिट काय असते, कॉस अपॉन साइन. आता जर तुम्ही इथे बघितलं क्रॉस मल्टिप्लाय जर करतो मला हा 1 जशाला तसा याचा गुणाकार यासोबत केला काय होते, कॉस इंटू कॉस म्हणजे काय झालं, कॉस स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय हा तुमचा कॉस थीटा जशानं तसा इंटू बघा आता इथं इंटू चिन्ह देऊन देतो, याचा गुणाकार यासोबत. बघा आता इथं काय झालं, साइन अपॉन कॉस होतं आणि इथं काय होतं कॉस अपॉन साइन आणि इथं काय आहे टॅन अपॉन. आता बघा ह्या टॅनला सुद्धा आपण असं लिहू शकतो साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा, याला सुद्धा लिहिता येते. मग बघा जर आपण करतो म्हणलं याचा गुणाकार सोबत काय होणार, कॉसचा गुणाकार कॉस सोबत काय होणार कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइनचा गुणाकार साइन सोबत साइन स्क्वेअर थीटा. आणि जर आपण इथं खाली बघितलं साइन थीटा इंटू कॉस थीटा म्हणजे काय झालं, साइन थीटा इंटू कॉस थीटा जशानं तसं. आज जर बघितलं तुम्ही तर आपल्याकडे माहित आहे कोणतं एक आयडेंटिटी आहे, कोणती, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती 1. मग बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ठेवता येते. तसंच जर समजा या तुम्ही कॉसला तिकडे पाठवलं काय होणार, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा सुद्धा होऊ शकते. बघा कॉस स्क्वेअर थीटा तिकडे गेलात बघा, मग 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा काय लिहिता येते, साइन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय इथं काय ना कॉस थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा इथे किती ना 1 डिवाइड बाय इथं काय दिसते साइन थीटा इंटू कॉस थीटा. आज जर तुम्ही बघितलं इथचा स्क्वेअर इथच्या एका साइन सोबत काय झाला, इथं साइन स्क्वेअर थीटा आहे म्हणजे काय 2 वेळा साइन इंटू साइन आहे, इथे डिवाइड मध्ये काय साइन थीटा, मग एका साइन थीटा सोबत इथं एक साइन थीटा कॅन्सल झाला. तिथं काय उरलं मग तुमच्याकडे बघा काय उरत आहे, इथचा एक उरला साइन थीटा डिवाइड बाय काय उरलं इथचा कॉस थीटा इंटू इथं काय उरलं 1 अपॉन कॉस थीटा. आता बघा साइन थीटा अपॉन कॉस थीटा इथं काय येते टॅन थीटा इंटू दिलं नाही दिलं चिन्ह काय होत नाही 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे काय होते सेक थीटा. बघून घ्या हे सूत्र का तर एलएचएस इज इक्वल टू हे आरएचएस इज इक्वल टू टॅन थीटा इंटू सेक थीटा. तर देयरफॉर एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. अशा प्रकारे काय करू शकतो आपण प्रूव्ह करू शकतो. लिहून टाकायचं हेन्स प्रूव्ह. अशा प्रकारे त्याला सोडवायचं असतात. लक्षात राहील एवढं लक्षात ठेवायचं त्या आयडेंटिटी आणि त्याचं कन्व्हर्जन कसं करता येतात ते. त्याच्यानंतर तुम्हाला काय येतं बघा, मग या कॉटला काय लिहिता येते एलएचएस घेऊ, एलएचएस इज इक्वल टू कॉट थीटा प्लस टॅन थीटा. आता बघा कॉट थीटाला असं लिहिता येते कॉस थीटा बाय साइन थीटा, नसेल माहित तर त्या चॅप्टरच्या स्टार्टिंगला दिल्या पाहून घ्यायचं, प्लस टॅन थीटाला असं लिहिता येणार साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा लिहिता येईल. आता बघा इथे क्रॉस मल्टिप्लाय करू, याचा गुणाकार एक सोबत म्हणजे काय जर तिरपा गुणाकार केला तर कॉस स्क्वेअर थीटा, याचा गुणाकार एक सोबत बघा प्लस साइनचा साइन सोबत काय ना साइन स्क्वेअर थीटा आणि खाली बघितलं आपण तर याचा गुणाकार एक सोबत म्हणजे काय झालं साइन थीटा इंटू काय तुमचं कॉस थीटा. आता बघा साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा याचा आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे की ते 1
आणि इथं किती आलं साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथं काय बोललं साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता बघा जर हे इथं गुणाकार केला सेपरेट लिहू शकतो. याला असले काय ते 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा असं सुद्धा करता येते. आता 1 अपॉन साइन थिटा जर बघितलं त्याला पकडता येते आपल्याला कोसेक थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय तुमचा सेक थिटा. आपण जर बघितलं बघा हे जे तुमचं आलेलं आहे LHS हेच तुमच्या RHS जे तुम्हाला पाहिजे होतं त्याच्या सारखं तुम्हाला दिसून राहिलेलं आहे. म्हणजेच काय तर आपले जे काढलेलं उत्तर आहे LHS इज इक्वल टू काय RHS. मग देअरफॉर काय झालं देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. तर खाली लिहून टाकायचं हेन्स प्रूव्ह म्हणून संपलंय. अशा प्रकारचे असतात tan थिटा असं तुम्हाला दाखवायचं आहे. तर असं दाखवायचं आहे काय करायचं बघा हा जो दिसते पहिले याला LHS घेऊन घेऊ. LHS इज इक्वल टू याला विसरायचं नाही 1 अपॉन सेक थिटा मायनस tan थिटा असं आहे. काय करू हा जो तुमचा डिनॉमिनेटर त्याला करू रॅशनलाइज. लिहून टाकायचं रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर काय याची स्पेलिंग डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटरला जर तुम्ही रॅशनलाइज केलं काय दिसते याचा गुणाकार याच्या ऑपोजिटचा गुणाकार वरती याच्या ऑपोजिटचा गुणाकार खालनं. म्हणजे काय झालं 1 ठेवायचा जशानं तसा इंटू बघा हे तुमचं सेक थिटा मायनस टॅन थिटा हे जशानं तसं गुणिला वर्त करायचं सेक थिटा याच्या ऑपोजिटचं चिन्ह प्लस टॅन थिटा आणि त्याच्या ऑपोजिट चिन्ह खालतं सेक थिटा प्लस टॅन थिटा. तुम्ही काहीच नाही केलं फक्त याच्या रॅशनलाइज केलं. जर तुम्ही याचं एकामेकाला भाग देतो म्हणलं सारखं येते बघा. मग इथे 1 फक्त ऍडजस्टमेंट केली काय दिसतंय मग याचं गुणा यासोबत काय येणार सेक थिटा प्लस टॅन थिटा हे जशानं तसं. जर तुम्ही इथं बघितलं एका याच्यात जर असे ब्रॅकेट लावतो म्हणलं बघा सेक थिटा मायनस टॅन थिटा याला जर A पकडलं याला जर B पकडलं काय झालं A मायनस B. याला जर A पकडलं याला जर B पकडलं बघा A प्लस B काय ते मग A मायनस B A प्लस B. याला आपण असं लिहू शकतो A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. A कोण दिसते सेक B कोण दिसते टॅन. म्हणजे याला लिहिता येते सेकचा स्क्वेअर मायनस टॅनचा स्क्वेअर आणि थिटा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पण आपल्याला माहित आहे काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा हे माहित आहे. मग जर आता आपण या सेक स्क्वेअर थिटाला जर इकडे आणलं आणि 1 ला जर तिकडे नेलं तर काय दिसते आपल्याला बघा किंवा याला जर तिकडे नेतो म्हणलं काय दिसून राहिलं 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. बघा मग सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा याचं किती लिहिता 1 लिहिता येते. म्हणजे काय तुमच्याकडं सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवाइडेड बाय इथे किती 1 म्हणजे किती LHS इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. अशा प्रकारे आपण याला काय करायचं सॉल्व्ह करायचं होतं. आता बघा हे झालं LHS तर RHS सुद्धा तेच आहे. RHS इज इक्वल टू सुद्धा काय सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणूनच काय आलं LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर तिथे काय लिहायचं हेन्स प्रूव्ह. अशा प्रकारे तुम्ही याला सुद्धा सॉल्व्ह करू शकता. बघा याच्यानंतर एक आहे पुन्हा एक इम्पॉर्टंट आहे काय tan theta plus 1 by tan theta is equal to 2 आहे. देन शो दॅट tan square theta plus 1 by tan square theta is equal to 2. याची व्हॅल्यू किती आली 2 आली पाहिजे. काय करू LHS is equal to हेच आपलं tan theta plus 1 by tan theta ठीक आहे इज इक्वल टू किती आहे 2 आहे. काय करू याला टेकिंग तर LHS नाही देअरफॉर टेकिंग काय करायचं स्क्वेअर ऑफ बोथ साइड दोन्ही साइडचं काय घेऊ स्क्वेअर घेऊ. म्हणजे काय झालं tan थीटा प्लस 1 बाय tan थीटाचा स्क्वेअर इज इक्वल टू तर तुमच्या 2 चा स्क्वेअर झालं. दोन्ही साइडचा स्क्वेअर घेतला. आता बघा याला जर A पकडलं याला जर B पकडलं त्याच्यावर काय लिहितात A प्लस B A प्लस हा B आहे त्याचा होल स्क्वेअर लिहिता येते. काय होणार A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB हा फॉर्म्युला लागेल. मग लावा इथं A चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा tan चा स्क्वेअर थीटा प्लस B स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा प्लस 2AB. आता A म्हणजे कोण आहे हाय tan थीटा
इंटू बी म्हणजेच कोण आहे 1/tan थिटा. मग इथं काय येणार 1/tan थिटा इज इक्वल टू बघा हा 2 चा स्क्वेअर किती 4. जर आपण चांगल्याने जर शिकलो असेल tan सोबत हा tan काय झाला कॅन्सल. इथे काय उरला tan स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा. आता हा प्लस चा 2 तिकडे गेला काय होणार मायनस होणार. तर 4 - 2 किती येणार 4 - 2 म्हणलं तर 2. तर देअरफॉर tan स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 मधून 2 गेले किती राहणार 2. बघा आपल्याला हेच दाखवायचं होतं आपण ते चांगल्याने दाखवलं. अशा प्रकारे आपण याला काय सॉल्व्ह करू शकतो. आता बघा एक आहे आपल्याकडे एलिमिनेशनचा क्वेश्चन. तो एक आपल्या इथे इम्पॉर्टंट प्रकार एलिमिनेट थिटा. आता काय करायचं याच्यातून थिटा तुम्हाला बाहेर काढायचा म्हणजे थिटा याच्यात दिसला नाही पाहिजे. मग काय करू हे जे इक्वेशन याला काय करायचं x इज इक्वल टू काय दिसतंय r cos थिटा याला जे इक्वेशन नंबर 1 आणि y इज इक्वल टू हे आहे r sin थिटा याला जे इक्वेशन नंबर किती 2. आता बघा काय करायचं दोन्ही याचं स्क्वेअरिंग करू. काय करणार स्क्वेअरिंग अँड ऍडिंग बोथ इक्वेशन. दोन्ही इक्वेशनची स्क्वेअर करायची दोघांनी ऍड करायचं म्हणजे काय होणार बघा आता x चा वर्ग याचा स्क्वेअर केला तर r चा वर्ग cos चा स्क्वेअर केला तर cos स्क्वेअर थिटा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे y चा वर्ग हा r चा वर्ग या sin चा वर्ग आणि थिटा. इक्वेशन नंबर 3 झालं. इक्वेशन नंबर 4 झालं. काय होतं स्क्वेअरिंग केली अँड ऍडिंग बोथ इक्वेशन. आता दोघांचे काय करते ऍडिशन म्हणजे काय होणार याचं ऍडिशन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर दोघांची बेरीज. इथे काय दिसते r स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा प्लस r स्क्वेअर sin स्क्वेअर थिटा असं दिसून राहिलं. आता बघा हा x स्क्वेअर x निघाले का मस्त करते x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू इथे बघा r स्क्वेअर आहे इथे r स्क्वेअर आहे r स्क्वेअर ला कॉमन काढू. इथे r स्क्वेअर ला कॉमन काढलं काय उरलं cos स्क्वेअर थिटा प्लस इथून r निघालं काय उरलं sin स्क्वेअर थिटा. जर आपण फुटके नसेल तर आपल्याला माहित आहे cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती 1. मग काय येणार x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर इनटू किती 1 म्हणजे काय आलं r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर y स्क्वेअर किंवा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. अशा प्रकारे आपण याला काय करू शकतो थिटाला बाहेर काढू शकतो. या प्रकारे होतं. हे सर्व आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आपल्या 2025 च्या याच्यात येणार आहे. जर तुम्हाला आवडले असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. या चॅप्टर मध्ये तुम्ही सर्वात जास्त फसतात एवढं लक्षात ठेवा. हा चॅप्टरवर तुम्हाला दरवेळेस प्रश्न येत असतात. आपले पोरं याला बरोबर सोडत नाही त्याच्या करण्याने हा काय एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येकापर्यंत शेअर करा आणि आवडल्यास याला शेअर करून सोबतच त्याला कमेंट्स करा हे जे आपल्याला व्हिडिओ कसे वाटले त्या प्रकारे जेणेकरून मला सुद्धा याच्यात काय करता येईल सुधारणा करता येईल. धन्यवाद.